नमस्कार. आपण बनवत आहोत आज डिंकाचे लाडू, जे थंडीमध्ये खाल्लेले खूप चांगले राहतात. मी 500 ग्राम बदाम घेतले आहेत, हलके ब्राऊन भाजून घेतले आहेत. 500 ग्राम काजू घेते, ते पण हलके ब्राऊन भाजून घेते थोडं थोडं तूप टाकून. नंतर डिंका 200 ग्राम ते 150 ग्राम डिंक होता, तो भाजून घेतला. 500 ग्राम खारीक पावडर. खारीक पावडर खूप स्लो फ्लेमवर आणि खूप म्हणजे जास्त वेळ नाही, 2 ते 3 मिनटं भाजा, नाहीतर करपून जाते, लवकर चिपकते ती कढईला. व्यवस्थित भाजून घ्यायची म्हणजे चव व्यवस्थित लागते आणि जास्त दिवस टिकून राहतात. आणि 200 ग्राम खसखस घेतली आहे मी, ती पण खूप चांगली असते शरीरासाठी. ती पण 1 मिनटं, जास्त वेळ नाही, 1च मिनटं भाजून घ्या. आणि 1 किलो खोबरं घेतलं आहे मी, हे खिसून घेतलं आहे बारीक. ते पण स्टेप बाय स्टेप म्हणजे 2-3 टप्प्यामध्ये भाजून घेतलं आहे मी, 1 किलो असल्यामुळं. खूप जास्त करपवायचं नाही आहे. हे लाडू थंडीत खाल्लेले खूप फायदेशीर आहेत. मखाना 150 ते 200 ग्रॅम भाजून घेतला आहे हलका. खूप जास्त करपवायचं नाही आहे, लक्षात ठेवा. तीळ घेतले आहेत, ते पण 100 ग्रॅम घेतले होते. पंपकिन 100 ग्रॅम. हलके हलके तूप टाकून सगळ्या गोष्टी भाजून घेतल्या. हे ग्लासाने मी कुस्करून घेते हातानेच डिंक. त्याला वाटायचं नाही आपल्याला मिक्सरमध्ये. बाकी सगळ्या गोष्टी मी स्टेप बाय स्टेप वाटून एका पातेल्यात जमा करते. सगळ्या गोष्टी, काजू बदाम, हे जेवढे इन्ग्रेडियंट्स भाजले तेवढे. हे मी माझ्या बहिणीची डिलिव्हरी झाली आहे, तिच्यासाठी बनवते डिंकाचे लाडू खसखस वगैरे टाकून. शेवटी मी अर्धा चम्मच मेथीची पावडर टाकली होती, ती म्हणजे शूट करायची राहून गेली. आधी मी थोडेसे लाडू बांधून बघते, एक 10-12 लाडू, की मला जमताय का कसे. मग मी सगळे बांधायचा प्रयत्न करेन, कारण मला एवढे परफेक्ट लाडू येत नाहीत. आधी 10-12 केले, ते थोडीशी चाचणी घेऊन गुळाची, ते व्यवस्थित झाले. मग हे खूप 200 ग्रॅम गूळ घेऊन मग बाकीचे बांधले, तर व्यवस्थित झाले सगळे. खूप छान आणि चविष्ट झाले होते. तुम्ही बनवून बघा नक्की, खूप छान लागतात. आणि थंडीचे खाल्लेले शरीरासाठी, हाडांसाठी खूप फायदेशीर आहे. छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळेजण खाऊ शकता. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.